तुझ्या उपकाराची मला जाणून झालं नाही अनमोल जन्म दिला अनमोल जन्म दिला गजराच्या माध्यमातून काय बुवा परत परत तेच विषय करतायत जे माझ्या मुखातून आलेले ते मुखात शब्द घालू दे त्याला त्या पद्धतीत मायबाप प्रेक्षक कसा आहे बुवा इकडे बघ तू आता सांगितलं ना की तुम्ही काय तर बोलायला दाखवा मी म्हणते माका बोलायचं सोड फक्त तुझ्या गजरापर्यंत तू आता एवढ्या लांबून 600 किलोमीटर प्रवास करून येलस ना तुझ्या गजर शेवट होईपर्यंत फक्त मायबाप प्रेक्षकांकडे एवढे थांबव माझ्यातले मी 1000 रुपये तुला देणार तुझं गजर होईपर्यंत सगळ्या मायबाप प्रेक्षकांकडे जे असत ना इतकं थांबव कारण गजरच मेन गाभा आहे ना बुवा थांबव प्रामाणिकपणे सांगतोय त्याच्यात काय विषय नाही आणि विद्वत्ता मी तुझ्या कपड्यावर तो विषय नाही तुझ्या तोंडावरते जे तुझ्या मुखावरते जे शब्द निघतात ब्लाऊज परकर त्याच्यासाठी सांगितलं आपली विद्वत्ता करतात आपल्या बोलण्यावरनं बुवा आपलं प्रेझेंटेशन आपलं प्रोनाऊन्सिएशनवरनं विद्वत्ता कळते ना माणसाची की हा माणूस किती शिकलेला आहे मुलगी पूर्वी पण लोक मुलगी बघायला जायचे ना आता सोडा विषय तो नाही पण अजून वयस्कर ते महिला आहेत पुरुष आहेत त्यांना विचारा मुलगी बघायला जाताना तिला नाव विचारायचे का विचारायचं तिचं बोलणं कसं आहे आता हे बघण्याचे प्रोग्राम काय होईतच नाही त्याच्या अगोदर सगळं करून टाकतात बरोबर ना कारण हे विषय बुवा प्रथा आहेत त्या पूर्वीच्या आता हे चालत नाही तर तुझ्याकडे कसले प्रथा माका काय माहिती नाही तू म्हणतो काय जखम मांडी एक आणि मलाम शेडी एक तुझं कसं तुका पण सांगितलं बघ बुवा भजन करा म्हणजे ढवळो बैल वाढोभर म्हणजे तू असंच भरो भक्कम दिसात ढवळो बैल वाढोभर आणि शान नाही थापोभर उपयोग काय तशी तुझी परिस्थिती झाली लोकांना वाटलं की मुंबईवरून आला म्हणजे काहीतरी बाबा वेगळं काहीतरी देईल तर तूच सांगतो ह्याचे कार्यक्रम यूट्यूबवरचे बघून मी बोलते म्हणजे काय जबरदस्त तुझी डेअरिंग अरे माका सांगायची सलाम ये पुढे दे तुझ्या पाया पडते म्हणजे ह्यो आधी बोलता माका सांग वर्षासून कार्यक्रम किती करतो रे तू आणि त्याच्यातले यूट्यूबवर किती येईल ते सांग तरी तुझा कसा नल तर बुलबुली तसला तुझा तू अर्ध्या हळकुंडान पिवळं झालेला असतोस तू लक्षात दिला त्यामुळे धन्य आहे ठीक आहे असं समज की तुझं ऐकून मी बोलतो आज काय बोलतो तर उद्या येताला ना उद्या परवाच्या बारीक आता लेवण्याच्या बारीक मी तुझं बोलणार ओके तुमचा आपला नरवा कुंजरवा या बरोबर मी सांग बरोबर बरोबर ना अश्वत्थामा मेला द्रोणाचार्यांका सांगितलं अश्वत्थामा मेला महाभारताच्या युद्धामध्ये अश्वत्थामा मेला श्रीकृष्णाने सांगितलं धर्मा लक्षात ठेव हा विषयाला मग बोलते धर्मा लक्षात ठेव हीच वेळ आहे जर तुला विचारणार गुरु द्रोणाचार्य
की अश्वत्थामा खरोखर मेलाय का, कारण द्रोणाचार्यांचा मुलगा आणि अश्वत्थामा एका हत्तीचं नाव होतं त्या महाभारतामधल्या. गुरु द्रोणाचार्यांना वाटलं की स्वतःचा मुलगा मेला, म्हणून त्यांनी शहानिशा करूसाठी धर्माक विचारले, कारण धर्म अधर्माने वागत नाही, धर्म खोटं बोलत नाही. पण श्रीकृष्णाने सांगितलं धर्म आता जर तू खरं बोलायला गेलास तर महाभारत युद्ध तू हरणार. द्रोणाचार्याने विचारलं धर्म खरं आहे का अश्वत्थामा मेला? हो म्हणाला अश्वत्थामा मेला, परंतु युद्ध एवढ्या जोरात चालू होतं, अश्वत्थामा मेलं एवढंच ऐकलं आणि नंतर धर्माने सांगितलं नरवा कुंजरवा, म्हणजे माणूस मेलो की हत्ती मेलो हे माका माहित नाही. ह्या त्याने ऐका कसा आहे आणि ते गळून पडले द्रोणाचार्य. म्हणून एव्हा विरोधी हे पांडवांनी सगळा सपासप काढल्याने हत्यारा आणि आडवं करून टाकल्याने. असे विषय अध्यात्म म्हणजे सांग, घराकडे घेऊन यावता नाही, असे विषय येले तर त्याच्यावर सांग, मग तुका मानवता लागत. हे आम्ही काय थोडा केला अगोदर. गुंडू सावंत काय काय गुंडू सावंत, अरे काय विषय नाही बुवा. मायबाप प्रेक्षकाने आम्हाला आत्तापर्यंत इथपर्यंत ठेवलंय आमका. अरे आमच्या आया बहिणी समोर येऊन भजन बघतायत ना, बस झालं ना बुवा. आणि त्यांची मान शर्मेने खाली जात नाही हा विषय. किती आपण ह्या स्टेजवर राहून किती बोलावं जेणेकरून त्यांच्या मनाला कुठे दुखापत झाली नाही पाहिजे ना. नाहीतर बरोबर ना, नाही तर उपयोग काय. महिला म्हणणार शिरा मेल्यांच्या तोंडात येऊ नये, डबल वारी एक मात्र ह्याच्यानंतर जाता नाही, हा विषय आहे ना. त्यामुळे पुरुष मंडळी 100% खरं आहे, तुमची अपेक्षा असते. पण शेवटी कसं आहे, मी प्रामाणिकपणे सांगतो, आम्ही पण तुमच्यासारखेच हो. त्यामुळे नेहमी नेहमी काय बोलावं विषय येतो ना. एका तू आता तुका अध्यात्माचा माहिती आहे म्हणून हडेचा तडेचा तो दुसरं सांगतो, दुसरं कोण बरोबर असलो ह्या सगळ्या खोटा सांगतात, काय करशील. हा ह्या बरोबर आहे. तुम्ही एक लक्षात घ्या, म्हणजे तुमका येणार जाऊचा म्हणून सुरुवात करून सांगतात की ह्याचा ऐकायचा म्हणून सुरुवात करा सांगतात. काय गणितच संबंध नाही. त्याचा चालू असताना पण सांगतात बुवा पुढे झाला, आता पुढचा काय तर बोला. असं ठीक आहे, नाही चालायचं काय ती नाही. ती काही लोकांना सवय असतं हो, म्हणजे ते ते बोलत नाही, ते जाबडाची सवय आहे त्यांची. काय लोक म्हणजे जागरणी सुद्धा जाबडतात. त्याला सुरुवात करा. ते घराकडे गेले समजा आता भजन सुरू तरी ते घराकडे त्याच सांगतले चला पुढचा सुरुवात करा. काय घराकडली काय समज केली जीव येतच तरी त्याला. अरे बरोबर आहे, इतकी वर्ष त्याच ऐका दिली घरातली, ती म्हणाली आजचा दिवस तरी तू बाहेर जागी बुवांक सजव सुरुवात करा. खरं आहे ते. आता आंब्याचे दिवस आहेत बरोबर ना, त्यामुळे जागरण नाही खरं आहे. असू दे हो, तुम्ही तुमच्यामुळेच तर मजा येते लक्षात ठेवा. त्यामुळे ते बोलायला पाहिजे. तुम्हाला जे काय वाटत ना बोला. मी मात्र गजर इतक्या सरळते ना तुमका सांगतोय. हां तुम्ही जर म्हणत असाल सुरुवात करा तुमच्या, मी जर सरळ तर तसलो का विषयात धरू नको तुम्ही. अर्धो पाऊण तास तरी येणार नाही गजर. हो शेवटी एक लक्षात घ्या, गजर नाही गजर हा गाभा आहे लक्षात घ्या. आणि तो गजर ऐकल्यानंतरच लोक बुवांचं ऐकतील. बुवांचं सुद्धा पूर्ण ऐका तुम्ही. मी खरं सांगतोय, माझे 1000 रुपये गेले तरी चालतील, पण ह्या वयवरची गर्दी तशीच राहावा पाहिजे. हा नाही तर ते हजर जबाबी आहेत प्राणी, त्यांना काय उत्तर आपण देऊ शकत नाही. लक्षात घ्या, गजर म्हटल्यानंतर 1-2 जुन्या नव्या चाली, त्या 1-2 चाली घेतो मग गजर सुरुवात करतो. उल्कमुख राजा होता महाथोर, त्याची पत्नी होती सुंदर. नदी किनारी एकदा त्याने घातली महापूजा दोघांनी. आली एक नौका त्यात मार्गानी, नाव भरलेली गुण द्रव्यानी. होती व्यापारी साधू वाण्याची, प्रीत पाण्यास आला पूजनाची. उल्कमुख त्यास बोल ऐकावे, व्रत नारायणाचे आचरावे. मन इच्छित फळ मागावे, जगण्याची हरीक लागावे. घराची आलवाणी परतून, तयाची पत्नी होती शिलवाण. तयाच नमते काही सांगतान, केला नमत म्हणून वाण्यान. पती पत्नीला जाणली जाण, कन्याई झाली त्यास रूपवान. कलावती म्हणून कन्येचे
नाव घेईल त्याने नाव घेते योगियाची प्रथा ताईला कधी व्रत ताईला कधी व्रत ऐक सत्यनारायणाची कथा चल ग सखे पंढरीला चल ग सखे पंढरीला तुझ्या निजरा देव भाव तिथे देव चल गे तू विठ्ठल रघु बाणला जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल बाबासाहेबांवर नेहमी भारत देशाची ज्यांनी राज्यघटना लिहिली बाबासाहेब आंबेडकर त्यांच्यावर नेहमी एका दुसरं गाणं घेतो एक गाणं न भाला न बाजी न गाव पाहिजे न भाला न बाजी न गाव पाहिजे पण तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे पण तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे पण तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे रक्तामधला भीमराव पाहिजे तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे सोनियाची उगवली सकाळ सोनियाची उगवली सकाळ जन्मच आलं भीमबाळ 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 भीमाई माता प्रसूत होता अशिकदालते रामजी सीता धन्य झाली मुळी सकपा धन्य झाली मुळी सकपा जन्मच आलं भीमबाळ गजराला सुरुवात करतोय वासुदेवाची ऐकावाणी जगात नाही राम रे दाम करी काम वेड्या काम करी काम करी काम वेड्या काम करी काम करी काम वेड्या काम करी काम कोप झाला आता परत पोटी घाल रे आता परत पोटी घाल रे वाचवण्या मानवाला पेटी चालत मंडळ चालत द्या ना कोप झाला देवा ईश्वरा जीव झाला कावरा भावरा
लाख पोटी घाल रे वाचवण्या मानवाला पांडुरंगा धाव रे मार्च एप्रिल मे जून जुलै घरीच कोंडून बसलो घरीच कोंडून बसलो मार्च एप्रिल मे जून जुलै घरीच कोंडून बसलो तेव्हा घरीच कोंडून बसलो मंगलाष्टक म्हणा म्हणून एक भजन प्रेमी यांच्याकडून हे 50 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. हॅलो, कुठलं तरी एक माईक हमी होते भाऊ. बघ रे बघ, आता बघ, सांभाळून घ्या. हा नाही नाही. हॅलो, करंट आहे का? हात लावला सगळं, मग करंट नाही ना, तू घेतलं किती आहे? हां बरोबर. काय आमचा विषय त्याच्यावर अवलंबून आहे. तसं नाही म्हणजे मायबाप प्रेक्षकांपर्यंत शेवटपर्यंत आवाज पोचवणं तुमचं काय केव्हा तरी असं विषय होतो. केव्हा केव्हा कसा होता तुमचा बरोबर जमता, पण आमका कुठले कुठेतरी सांगू फरक पडतात. ते एखाद्या बटनांची बरोबर माहिती होईल तरच जमतं. पण कुठलाही विषय असू दे त्याच्यातलं आपल्याला ज्ञान असलं तर सांगू, नाही तर तुम्हाला दोष ठेवू नको, कारण लाखो रुपयाची तुमची मशिनरी आहे बरोबर ना. त्यामुळे असं झालं. पण आमका काहीतरी असं खालचून कोणतरी दणके देता असं वाटलं माका. खाली कोणी लागे का असं विषय वाटतं, भीती वाटतं. आता समाधान वाटतं. इथे मी आज 4-5 वेळा इथे यावर्षी दरवर्षी येतो. एक ह्या मंडळाचं बरं आहे, यावर्षी बघा मंडळाची जेवढी लोक आहेत त्यांचं टी शर्ट एकसारखं आहे. समाधान वाटतं म्हणजे एकसारखे. आता तू मुंबईसून इलं, लोक लगेच सांगतील ह्याची मंडळी किती मुंबईसून इली, तर 4 जण, खाली 4च जणांचे पिवळे सुधरा, बाकीचे हहिले असते हे लक्षात येतात. अजूनही बाहेर गेले समजा, मग 4 जण बघू मुंबईसून इलो. पण समजा फोन करा ह्यांका मुंबईला, ह्यांका हो बुवा जरा भारी पाहिजे, इथे वेळवाडीत भारी पाहिजे, बिदागीत रसं आहे तर नाही, बिदागी 15,000 पाहिजे मंडळीला वगैरे मुंबईवरून आणवलं येतं नाही, घेऊन येतो 4 जण. आणि सांगताना मोठेपणा म्हणजे ऐट सावकाराची आणि दुकान चुरमुरायचं, तशी तुझी परिस्थिती आहे. हे काही नको, हे आपल्या अशी विषय म्हणा म्हणजे बायकांची सुद्धा अशी म्हण आहे, सानंगी बायकी त्या वाकडा तर पिढ्याची आग. समजा नवीन एखादी सून येली घरात आणि तिका सांगलं बायो पोळीये काढ, सकाळी उठून साशे नाही बायो पोळीये काढ, आणि पोळीये तिने आयुष्यात जर कधी त्या मुलीने काढले नसते तर वाकडे तिकडे काढतली समजा पोळी, तर सासूची गो असा का ती पोळी गोल येऊ नाही कशी भिडाभर अशी वाकडं तिकडं नकाशा किती हिलो, तर ती सांगते सासूबाई काय झाला पोळी गोल येणं होती पण शिरा पडली पिढ्याची आगणं, म्हणजे पिढो वाकडो म्हणून पोळी वाकडी. म्हणजे अशी ही परिस्थिती आहे महिला वर्गांचं. एक साधारणतः सगळेच गोष्टी येतात अशातलं भाग नाही, पण पूर्वी तसं नाही. आता महिलांना कुठे काय येतो. आता नवीन महिलांना सांगितलं तुम्ही सकाळी उठून काहीतरी करा, जमणार नाही. सगळं रेडीमेड दुकानातून येतं. घो आपलो त्यांना जानू बायको सांगते घो संध्याकाळी जानू आज मला ना कंटाळा आलाय जेवण बनवतं, तू जरा बाहेरून काहीतरी माग ना. मागो काय हो काय लोमतो ते हो 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 जानू आपण जानू हो ती काय जानू म्हणता, आणि बायको हो जानू म्हणता. ह्या दिवसाचा रात्रीचा माझा सोना माझं काय माझी पपुली म्हणजे काय कुत्र्याचा पोरता हो, म्हणजे कुत्र्याचा पोट. पूर्वी नाही हिंमत नाही व्हायची हो. पूर्वी नवऱ्याचं नाव घ्यायचं हिंमत होत. तुम्ही विषय ऐकले असतील, नाव घ्यायची सुद्धा हिंमत नव्हती. मुलगी बापाने पसंत केली ना, नवरा मुलगो चल तयार, माझा विषयच काय नाही. बापाने बघितली की मुलगी पसंत, घर म्हणजे खानदानी लोक जायचे, मुलगी बाबाच्या मुलाटी बघितली गोया वय बी काही बी. आता सगळं विचारतं. आता परत दुसरी लगीन ठरवताना विचारतो तुझा आधी हे तो रिपोर्ट दाखव म्हणून, की तो कोरोना हा काय नाही. मुली मागतात रिपोर्ट. ही आताची परिस्थिती. पूर्वी तशी नाही परिस्थिती. सगळा लावाजमा सगळा घेऊन जायचे. आता तसली लग्न फिरत. आता सकाळी लगीन झालं हॉलवर, संध्याकाळी काय तर गाडू पाहुणे घरात गेले काय, ही डायरेक्ट चालले हनीमून करू. डायरेक्ट घरात ये. देव धर्म काय येत नाही त्यांचा.
कसलं देव पाहुण्याकडे मामाच्या घरात पाया पाडाक नेले ती सुद्धा जीन पॅन्ट काढून घालून जातली. मग मामी घालण्याचे तुझ्या ओटी भरू का कर्म भरतो जीन पॅन्ट घालून जाऊ नये म्हणजे रुमाल काढून हो मी 2 तांदूळ घेऊन जाते खेका घेऊन जाते तरी ते तरी किती घेऊन जातं. टकले लायसारखे काय ना पांढरा फटीक कपाळ गळ्यात अरे भावाच्या नावाने मंगळसूत्र पण घालत नाही हो. काय कमालीची गोष्ट आहे. हे खरं तर सौभाग्याचे अलंकार आहेत नाही ठरलेले ते तरी घालू नये. आता तू काय करतो तर सांग तरी दुसऱ्याक सांगतो ना. मोबाईल तुका तरी जीव जाता तुझं मोबाईल शिवाय. ही भाषा आहे बुवा. तुझं तरी जीव जाता का मोबाईल शिवाय. गरज आहे ना. 2019 आणि 20 मध्ये ह्योच फरक आहे ना. 2019 मध्ये आई किंवा बाप सांगत होतो मुलात मोबाईल खाली ठेव आणि आता 2020 मध्ये पहिलं मोबाईल घेऊ घे सकाळी की त्या ऑनलाईन लेक्चर चालू होत. ऑनलाईन लेक्चर म्हणजे मोबाईल हातात घेऊन सांगतात. प्रत्येक ठिकाणी म्हातारी बाजारात गेली तरी टांगटिंग वाजलं का पिशीत हात घालून काढते. प्रत्येकाजवळ मोबाईल आहे ना. त्यामुळे गरज आहे ही मोबाईल गरज आपण अतिरेक झालेलो ते का नाही झालं बरोबर ना. खिचं पोरग हातात गावतो त्याच्यामुळे ह्या मोबाईलवर नुसते इंस्टाग्राम फेसबुक आणि नुसते रिक्वेस्ट टाकीतच नाका ऐकतात मुलं. रिक्वेस्ट आणि तो एकाच म्हणजे पोरगी एखादी दिसली. कसं आहे तुम्हाला माहिती आहे फेसबुकमध्ये काय मैत्रीणच असावी लागत नाही. त्या मैत्रिणीची मैत्रीण असली तरी ती फोटो दिसता काय ह्याना बरी दिसल्यावर काय रिक्वेस्ट टाकले ती अगोदरकडे एंगेज आहे. तिला नाही म्हणून झालं काय घराकडे लोक बापूसच मिळलो काय नाही हे तो अनार लोक बाबू जो ये माका नाही गोड लागला मेलो ते एकटे नाही म्हणून मेलं आणि मग हे आपलं उपडी झोपता काय करतो काय. हाताकडे हात नाही पायाकडे पाय नाही त्याच्यावर लक्ष नाही कामा. बापाने काय करावं त्याच्यापेक्षा विचारा. एखाद्या बापाने समजा आईला जर बायको गरोदर असली आणि त्या बापाने विचारलं किंवा आईने विचारलं की तुम्हाला काय झालेलं आवडेल तो मुलगा आवडत काय तर तो बाप सांगतो हो मुलगा झाला तर मला आवडेल कारण मी त्याच्याशी तो मोठं झाल्यानंतर क्रिकेट खेळेल त्याच्याशी अजून कुठलं तरी काम करेन लंगडी खेळेन कबड्डी खेळेन हुतुतू खेळेन सगळं त्याच्यावर सिनेमाला जाईल. मग ती बायको विचारता समजा मुलगी झाली तर मला हे करावंच लागणार नाही. उलट ती मला शिकवेल की पप्पाने माझ्या कपडे कुठले घालावेत पप्पाने कुठलं काम करावं कसे केस कापावेत ही मुली शिकवताना. बापाचं आणि मुलाचं रिलेशन तेवढं जवळच नसतं पण मुली बापाशी एकदा सगळ्यात जवळ असतात. आणि तीच 21 वर्षाची मुलगी जर बापाला न सांगितल्याशिवाय जर एकदा बाहेरच्या बाहेर पळून जाते ना त्यावेळेस बापाचं काळीच तुटतं लक्षात ठेवा. आणि तो बाप जेव्हा देवगडच्या बाजारात किंवा कुठल्याही बाजारात फिरायला जाईल ना तेव्हा लोक असं पोट करून दाखवतात रे परवा पोर पळून गेला ना तर हाईट येतात त्यावेळेस त्या बापाला वाटतं ह्या पोरीला जन्म देण्यापेक्षा जर नाही झाली असती मुलगी तर बरं झालं असतं. म्हणून मुलीने आणि मुलीने हे लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्हाला तरुणांना सांगतो तुमच्या बापाला कधी म्हाताऱ्या बापाला कधीतरी प्रेमाने मिठी मारून बघा म्हणजे त्याची दाढी त्या बापाची दाढी तुमच्या गालाला टोचेल ना तेव्हा तुम्हाला समजेल की मी माझ्या बापापेक्षा किती लहान आहे. नाहीतर बापाचा चप्पल पायात घातलं ना काय ते आता बापा किती भिया गोया बापाशी तर चप्पल मिया घालते पण बाप तो बाप आहे लक्षात ठेवा. आणि आई ती आई कुठे जत्रेला गेली तर कमरेन उचलून घेतली झिलाक किती आहे तर मी बघते तर माझ्या झिलाक दिसा गोया कमरेन घेतली. बापू दुकान बघूचा तर मी बघते कमरेन घेतल्यान काय दुकान दाखवलं पण बाप कमरेवर घेणार नाही तो आपल्या खांद्यावर घेणार मुलाला का जे मी बघितलं नाही ते माझ्या मुलाने बघितलं पाहिजे लक्षात ठेवा. म्हणून बाप आपल्या मुलाला खांद्यावर घेतो. बुवा भांडणं काय करते तू मुंबईसून काय मी आपला एक अंदाज घेतलाय म्हणजे ह्याची कितपर्यंत पोचा तर ह्यो माझ्यावरच उलटतं. म्हणजे मी आता म्हटलं मुंबई करा गो खांद्यावर घेऊया तो खांद्यावर लावून माझ्या कानात मुताक लागलो तर मी काय ऐकून घेईन का मा कसा आणि कशासाठी घ्यावं काय मी भिजून मात्र चांगलं केलं म्हणजे तू सर्टिफिकेट मागा देतलो मी काय त्यांना बोलणार नाही. बोल हा लिहून घे आता तू काय लिहून घेतलं काय कर्म घेतलं लिहू लिह भजन चांगलं आहे मी सर्टिफिकेट
1000 रुपये बक्षीस मिळणार. आखाड्यावरती सगळी माणसं थांबा होई, आखाड्यावरती सगळी थांबा होई. माका माहिती आहे अनुभव. तिरंगी बारी असताना सुद्धा आम्ही बघत आता. लक्षात येईल बुवा. परवा हा पंजाशी पुढे काय त्याला मेंढी पुढे काय सांग होता ना. उद्या गुरुवार काय शुक्रवार ना. बरं तुका त्याच्यातली काय आयडिया आहे? वंद ऐद ऐद म्हणजे पंजा. आता काय आयडिया इकडे भारीच होती. काय विषय नाही. हे प्रत्येक व्यसन आहे लक्षात घ्या. हे तो अतिरेक करू नको ना. एखाद्या वेळेस समजा वाटला माका वाटला मी लावलंय ना मग ते तुर का युट्यूबवर टाकू नका. नाहीतर परत त्याकडे हो गुंडू बुवा मटका खेळतो काय बोलायला घेत नाही. वाईट काय झालं काय तितकेच टाकतले आणि वरती हेडिंग घेतले गुंडू बुवा मटका खेळताना सापडला बारी फुटकू बारी पंजा पण येतो म्हणून चांगले झालं विषय. उद्या किती जण दाणी गाऊ शकतात माझ्या विश्वास शकतो. माझ्या विश्वास पंजा लावले नाही लो ते नाट मोडली गुंड्याची बसले आणि घराकडे बसले. आपलं काय करतो तो विषय नाही. अतिरेक हो हे पूर्वंपार चालत आलंय ना. पूर्वंपार त्या भर सभेत द्रौपदीची साडी त्या 5 नवऱ्यांच्या समोर सोडली दुःशासनात. तरी 5 नवरे धर्म भीम अर्जुन नकुल सगळे माना खाली घालून बसलेले होते ना. त्या कारण झुगारत होतो ना. सारेपाठ खेळण्यात हरले. काय फरक झालं. कित्येक लोकांचे संसार आता उद्ध्वस्त झाले केवळ एका दारूमुळे. यात मात्र कोरोनात आम्ही बघला जवळसून जे दारू खातात त्यांना कोरोना होत नाही देवाच्या त्यात बघा टाळी वाजवलेली नाही खरं सांगतो. आणि त्यात गावठी आमच्याकडे अजून मिळतात. गावठी जांभळीची काजूची जबरदस्त का लय महाग असतात. पण ही साधी 60 रुपये क्वार्टर. तुमच्याकडे रेट माहिती नाही. तुम्ही केव्हा गेला साधू म्हणजे पाहुण्यापासून आणून घेता सगळे औषधात नाही. ठीक आहे आमच्याकडे पण मिळतं 900 रुपये वाटले हो. नाही ही माहिती हवी. ही माहिती हवी लक्षात घ्या. हे जनरल नॉलेज आहे. कोड्यात लावता हे जनरल नॉलेज बरोबर ना. ही बघा नाही मार्च एप्रिल में जून हरित कोटुंब बदलो देवा हरित कोटुंब बदलो कामन धंदा व्यवसाय उद्योग पैसा बेजार झालो. पैसा बेजार झालो. पाहुणे पैसा नाती गोती विसरून गेलो पार रे. पाहुणे पैसा नाती गोती विसरून गेलो पार रे. वाजवण्या वारकऱ्याची वारी देवा काळे बंद पडली. देवा काळे बंद पडली. संतांच्या त्या बालकांनी देवाची भेट घेतली. देवाची भेट घेतली. युगेला चावीचा उभा राहून दाखवलेला जगात रे. युगेला चावीचा उभा राहून दाखवलेला जगात रे. Hare
वारकरी लोक आहेत त्यांच्या वाऱ्या सगळ्या बंद पडलेल्या होत्या, परंतु ज्या संतांच्या पालख्या होत्या त्या पालख्याने मात्र त्या पांडुरंगाची भेट घेतली. मग तुकाराम महाराजांची असू दे, माऊलीची असू दे, सगळ्यांनी पालख्याने तिथे भेट घेतली. ह्या कोरोनाच्या काळामध्ये आपलं कोण हे कळला आणि लांबचे कोण हे कळले, बरोबर ना. नाती गोती सगळे विसरून गेले. शेजारी समजायलो मुंबईसून प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायतीने सांगितलेला होता की कोण जर तुमच्या घरात आला तर त्याची नोंद ग्रामपंचायतीमध्ये करा. त्या घर मालकात कधी ग्रामपंचायतीमध्ये नोंद करूची गरज वाटत नाही. कारण समजा ज्या शेजाऱ्याच्या घरात समजा मुंबईकरी लोक आणि तो फक्त आड्याच्या बाहेर येऊन फक्त फोनवर बोललो, काही शेजारी सांगा ओ त्या घरात गेलेच बघा मुंबईकर आड्याच्या बाहेर येऊन बोलतं. म्हणजे ही परिस्थिती होती. मुंबईवाले बरेच जण आले, भावाभावामध्ये सुद्धा वाद झाले. लक्षात घ्या, भावान स्वतःच्या भावात सुद्धा घरात घेऊन नाही की त्या शा तू शाळेत राहू रे, माझं वेगळे तर माझी वेगळी रो, मला काय जमणार नाही, माझी पोराटोरा बारकी आहे असं. म्हणजे हे सुद्धा बघितलं नाही केवळ एका कोरोनामुळे. आणि कोरोना तुम्हाला सांगतोय हे कलियुग आहे. ह्या कलियुगात ही कोरोना ही केवळ एक झलक आहे. लक्षात घ्या, अजून अनेक प्रसंग येतील. फक्त आपला महाराष्ट्र म्हणजे भारत देश त्याच्यातून वाचतोय कुठेतरी. कारण अमेरिकेसारख्या ठिकाणी आता दुसरं कोरोना येईल, पण आपल्याकडे तसं तेवढं प्रमाण नाही आहे. म्हणून आपण ह्या देव ठिकाणं ते मानतोय. आपल्या ठिकाणी आता सत्यनारायण इथे, बरोबर, आज कित्येक वर्ष तुमची परंपरा चालू आहे इथे. दरवर्षी तुमचा सत्यनारायण न चुकता इतर हे जावे असतील, परंतु मंडळाच्या मार्गाने हे तुमचे कार्यक्रम ह्या म्हणजे मांडकरी देवाच्या इथे तुमचे होत आहेत. का? कारण तो एकोपा तुमचा फार महत्वाचा आहे. ही जर एकी नसते तुमच्या वाडीची तर असे कार्यक्रम झाले नसते. कुठलं देव सांगणार नाही ना की चपला बाहेर ठेवा म्हणून, कोण सांगत नाही. पण तू जो तरांगतोस तू जो तरांगतोस ना ते तुझे घरात जमिनीत पाय लागले. प्रत्येकाला तसाच वाटतं माझ्यासारखं दुसरं कोण नाही. काय स्वतःच इथे काय आता ह्याचा काय आहे माका सांगा. ह्याका जन्म दिल्याने दुसरे, ह्याका लहानाचं मोठं केल्याने दुसरे, शाळेत शिकवल्याने दुसरे, नोकरेक लावल्याने दुसरे, लगीन जमवल्याने दुसरे, आणि मेल्यानंतर नेतो सुद्धा दुसरं नाही. ह्याचा काय हो माका सांगावतो काय तुका मेल्यानंतर चौक जाणच नेतले तर माका तुका सांग तुका का मोटरसायकली बांधा उडी तुका कसा काय. हिंदू धर्म आहे ना कुठला, तिरडे 4च जण लागतात ना. तुका ओढीत नेतले, तुझ्या त्या ओढीत कोणता प्रयत्न नेतात माहिती आहे ना. ओढीत नेतात आणि चपलान मारीत नेतात. तुका माहिती आहे ओढीत नेतात आणि रात्रीच्या वेळेस पहाटे चपलान मारीत नेतात. किती आहे तर पुन्हा या जन्मात येऊ नको. आता ते नाव घेऊ कोणता प्रयत्न नेतात तर सांगायला नको. पुन्हा या जन्मात येऊ नको म्हणून चपलान मारीत नेतात. कोणा दिसताना म्हणजे पहाटे रात्री अगदी मध्यंतराच्या वेळेस ओढीत नेतात ते का प्रेत. तशी तुझी परिस्थिती तुका करूची आहे का. हरी येऊन ह्या काय ह्या स्थान कसला हरी येऊन काय बोला नको. परिस्थिती तशी होय, लक्षात दिला. त्यामुळे ह्याच्यावर बंधन ठेवायचं आपण. 4 जण नेतले माझ्या मरणात तू टेपलं ह्या केलं म्हणजे भुकेलं उद्या माझे पोराटोरा कोण तू पुस्तकं काय. अरे काय बोलतं मेल्यानंतर 4 जण घेणार तुका मी असं काय बोललोय. तू 100 वर्षाचं बोलत. कारण तुझे 100 वर्षात युट्यूबवर एवढे कार्यक्रम जातील माझ्यासारखे गुंडूबुवा तयार होते. तुझा ऐकून काय सांगता माझं ऐकून गुंडूबुवा अध्यात्म तू कडेसून हाडलं रे सांग. तू रामायणातलं तुया काय रे तो वांड तो जांभून तर तू जांभून असो तो हे काय तुझी वाढली हे काय. तुका किती दिले जांभून तर माहिती आहे ना. माका माहिती आहे तुका येतात तुझी धाव खेळायची माका माहिती आहे ना. काय बांडका काय वाटतं समजा विहिरीत बांडूक असलो ना तर त्याका वाटतं ही दुनिया इतकीच आहे. तो उडिया म्हणता ह्याच्या पलीकडे काय भावडेच्या बाहेर लोक त्या कसा मारता अजून खूप मोठी दुनिया. तसं तुझा विषय झाला. तुका 4-2 गोष्टी विषय माहिती आहेत ना तेच फक्त पकवायचे आणि लोकांसमोर मांडायचे. हे तुका एकदा क्लिअर करतील परत कोण उभं करतो नाही. तुका सांगतोय माका माहिती आहे देवगडवासियांची विषय माहिती आहे. तू उद्या बारीक घे आजूबाजू खरी परत तुझं कोण नाव सुचवल्यानंतर माका इच्छा आहे. आता कसे घाव बसतं माका इतकं पुऱ्या तू काय का कर माका काय फरक पडणार नाही. माझे ठरलेले आहेत ते होतले. तुझा तू सांभाळ फक्त जप.
तुझं तुझं कृपावंत तू दीन दयाळा आकेला तू भावरे कृपावंत तू दीन दयाळा आकेला तू भावरे वाचवण्या मानवाला पांडुरंग भावरे आता पुरत पोटी घाल रे पुरत पोटी घाल रे वाचवण्या मानवाला पांडुरंग भावरे देवापेक्षा माणूस मोठा शेवटचं कडवं आहे देवापेक्षा माणूस मोठा नाही कधी होणार नाही कधी होणार देवापेक्षा माणूस मोठा नाही कधी होणार नाही कधी होणार भजन पूजन कीर्तन तुझे निस्वार्थी करणार निस्वार्थी करणार भजन पूजन कीर्तन तुझे निस्वार्थी करणार निस्वार्थी करणार भगवाची विनंती देवा एक फक्त गाण्याची ओळख येतोय एका मागा प्रेक्षकांनी फक्त सांगितलं की बुवा घ्या म्हणून नको चंद्र तारे फुलांचे पसारे जिथे मी विसावे तिथे तू असावे तुझा पावला मी स्वप्नात यावे नजरेत तुझ्या स्वतःला पावे जिथे सावली उरदाते जराची तिथे आत तू हात घेशील ना मला साथ देशील ना माझ्या होशील नको चंद्र तारे फुलांचे पसारे जिथे मी विसावे तिथे तू असावे तुझा पावला मी स्वप्नात यावे नजरेत तुझ्या स्वतःला पावे जिथे सावली मुरदाते जराची तिथे हात तू हात घेशील ना मला साथ देशील ना माझा होशील हे सिरियलची जी गोष्ट आहेत ना ती महिलांका हल्लीच्या कळत होतो आजी पण पूर्वीच्या वेळी समजा लागण्यात समजा एखादी म्हणजे होकले तुमची बहीण लॉन उतरू गे आली
हे जुने जर आम्ही जर ऐकलं ना की बरं वाटतं, पण ह्या नवीन बायकांका काय म्हणजे समजत नाही सुद्धा नाही. लॉन उतरू तुमची आते येली गजून माळून गेली, म्हणजे हा आम्ही ऐकलेलं आमच्या आजीच्या तोंडून वगैरे. हे असे विषय आता कुठे ऐकायलाच मिळत नाही हो. म्हणजे अगोदरच्या दिवशी गिरतीवर भात दळायचा, तिथे काहीतरी वळ्या म्हणायच्या, लग्नाच्या वड्याचं पीठ मळताना तिथे काहीतरी म्हणायचं, हे आता ऐका केलं नाही. आता हॉलमध्येच सगळा अगदी पुण्यवचनापासून तर अगदी 5 पावसापर्यंत ना सगळं हॉलमध्ये करतात. कारण काय, हॉलमध्ये एक विषय असतो. समजा घरगुती तुम्ही लग्न ठेवलं ना तर सगळ्या पाहुण्यापैकांका विचार जेवचा म्हणजे उठी पाणीपासून सगळा विचारूचा लागतं. पण तोच पाहुण्यापैकी जर समजा हॉलवरील होतं ते काही एक विचारायचं नाही. जेवच्या पाठी तो अगोदरच लाईन लावून तयार असतो ना. उठलो का चल उठ उठ उठ, तो अर्धा झाला का येऊ तयार, अरे जागा बायको सांगतली एस टी पकडी. म्हणजे ते हॉलमध्ये एक बरा विषय. पण जी मजा पूर्वीची होती, पूर्वी आता लंगडी खेळायची किंवा आबीदुबी म्हणजे बॉल कपड्याचो करायचो आणि मारायचो, बरोबर ना. आबादुबी म्हणतात, आबीदुबी नाही. आबीदुबी म्हणजे तर एक ठिकाण, आबादुबी बरोबर ना. तुका तसला काय ह्याच्यातला रे बा. किंवा अंजीन मांजीन कवडे कांजीन, कवड्याच्या पोराक शोधून काढीन, नाही गावलं तर हनान मारीन, म्हणजे लपायचा लपाछुपीचे खेळ. किंवा आराडगे बांडके सांजावणे, आई आमची घरा घेऊने, आकाड्यावर पापूर शिकता, मामाचं घोडो धनंता, मामाच्या घोड्यात सैल झाकली, चंदनाची टिकली. अरे ह्या तरुणांका तुमका माहिती नाही, लक्षात घ्या. तुम्ही मेला त्या फेसबुकमध्ये फेस काढून एक विषय. पूर्वी तसं नाही, सगळे खेळ. आता क्रिकेट म्हटल्यानंतर विषय काय नाही, सगळीकडे आत्ताच्या घडीत ते काहीतरी फरमाईश त्या बुवानं देतो. झालं शेवटच करू म्हटलंय ना. शेवट तुमका एक लक्षात घ्या, तुमका थांबाचा आकडा आहे. 1000 गावामध्ये तुम्ही थांबा बघा. कुंडुबुवाची विनंती देवा, भक्त जनाची पावरे, कुंडुबुवाची विनंती देवा. ही जी चाल घेतलेली आहे ते वासुदेव सकाळी पहाटेच्या पहारी, मुंबईत अजून केव्हा तरी येतात ते वासुदेव पहाटेच्या पारी प्रत्येकाच्या दारावर यायचे. वासुदेवाची ऐकावाणी जगात नाही राम रे. आता वासुदेव सुद्धा काही दिसत नाही, ती चाल होती बघा. कुंडुबुवाची विनंती देवा, भक्त जनाची पावरे, कुंडुबुवाची विनंती देवा, भक्त जनाची पावरे. गोप झाला देवा ईश्वरा, आता परत पोटी घाल रे, आता परत पोटी घाल रे. वाचवल्या मानवाला भाव रे. जिथे तिथे रूप तुझं दिसू लागले, देवा तुझ्या भजनाचे मला वेड लागले, देवा तुझ्या भजनाचे मला वेड लागले, 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 देवा तुझ्या भजनाचे मला वेड लागले.
बघण्याचे वेग लागले देवा तुझ्या बघण्याचे मला वेग लागले देवा तुझ्या बघण्याचे मला वेग लागले तान्या बाळाच्या आंधळ्या डोळ्यात तो नाते रंगून संतांच्या डोळ्यात तो तुझ्या माझ्यात भेटेल गाड्यात तो दूध नाही कुठे या पथाऱ्यात तो रोज कुंडावळी पोळी तो घागरी सुतनाचा घरी वाहतो कावडी कुंतला घागरी मंदिरी रामुळी बाप झाला कधी चालला मामुली भाव भोळा दिसे धावला तो तिथे भाव नाही दिसे चांग धावल का बघ उघडून कातला राहतो मामुलीच्या जीवारात तो बोलतो मातले त्या शिवारात तो झोपुल्या कोकिळेच्या घरी बोलतो दाटुनी तोच आभाळ कुटुंबतो नाचवेली तो कोण भाषा परी होई काठी कधीच्या गळ्याच्या करी घेऊन लाटले तो किनाऱ्यावरी तुल साऱ्या जगाताली तो सावली राहतो तो मनी जीवनी एका पाचानी तो सांग पावल का रंगातना देव गावल का रंगातना देव हरी हरी पावा तो कृष्ण मुरारी वाजवी तो पावा तो कृष्ण मुरारी वेडी झाली राधा ही वेडी झाली राधा ऐकून बासुरी वेडी झाली राधा ऐकून बासुरी वेडी झाली राधा ऐकून बासुरी वाजवी तो पावा तो कृष्ण मुरारी वाजवी तो पावा तो कृष्ण मुरारी वेडी झाली राधा ऐकून बासुरी वेडी झाली राधा ऐकून बासुरी वेडी झाली राधा ऐकून बासुरी वा सुंदर या ठिकाणी संदीपजी पुजारी बुवा उपस्थित असतील तर कृपया या ठिकाणी येऊन खुर्चीचा मान राखावा अशी मी त्यांना विनंती करतो खरोखरच या देवगडची शान सन्माननीय बुवा संदीपजी पुजारे या ठिकाणी उपस्थित असतील कृपया या ठिकाणी येऊन खुर्चीचा मान राखावा अशी मी त्यांना विनंती करतोय हा अतिशय सुंदर या ठिकाणी गजराचं सादरीकरण बुवाने केलेलं आहे तत्पूर्वी बुवा जे काही मला बोललेले आहे त्याचं विश्लेषण मी करून टाकणार आहे कारण उसनावान कोणाचा आपण शिल्लक देऊन जमत नाही ज्या काय आहे त्या बुवांका देऊन टाकणार आणि विषय संपवून टाकणार कारण माझी एक सवय आहे बुवा मी कधी केंद्रात राहत नाही तुम्ही पानात चुना लावची कामं चांगली करतात त्याप्रमाणे चुना लावून टाकलेला बुवा काय सांगितलं की जांभळे बुवा ह्या देवगडात कोण बोलवणार नाही बुवा कावळ्याच्या शापान गाय मारता ह्यो काही विषय नाही माका जरा या उलटा आकडे जर पडता आयडेशीर भारी माणूस आहे बरोबर थैसम पेटी बरोबर लावून सुरुवाती घेतलेली आहे म्हणजे वाकडी मान करू नको आता तेवढ्या पण म्हणू नका बुवा
कारण जॅकेट तुम्ही घातलास प्रत्येक वेळेस माझ्या जॅकेटावर येऊन काय फायद्याचा नाही बुवा. कारण बघा जॅकेट आम्ही जरी घातलं तरी आम्ही सुशिक्षित, याचा काही विषय नाही. सुशिक्षित कोणाला म्हणायचं? ज्यानं आईच्या डोळ्यामध्ये अश्रू यायला दिले नाही, ज्यानं आईच्या डोळ्यामध्ये अश्रू यायला दिले नाही, ज्यानं बापाची मान समाजामध्ये खाली व्हायला दिली नाही, आणि ज्यानं हिंदू धर्म संस्कृतीला कलंक लावला नाही, त्याला सुशिक्षित बनला पाहिजे. अन्यथा या जगामध्ये सुशिक्षित माऊली कोण नाही बघा. कारण तुम्ही आहेत म्हणून आम्ही आहोत. आणि ह्यो काय बडबडलो त्याचा मनार घेऊ नका. कारण एक लक्षात घ्या, सवय या जो तो काय सांगता की माझो टेंबो कसा मिरवी याचा प्रयत्न करणार. 1000 रुपये एक देण ऐसून म्हणजे ऐसून कोण हलता कामा नये बुवा. ह्यो तुमचो मी आहे ना, मी म्हणजे मी गुंडू सावध. माझ्या गजर संपेपर्यंत कोण हलणार नाही. जांभळे बुवांचो गजर चालू झाला की जो तो घरात जातले बुवा. ह्यो तुमचा जो मनाचो भ्रम तो पहिलो काढून टाका. लक्षात घ्या, तुमच्या माहितीसाठी सांगतोय, ह्यो विषय काढायचोच नाही. कारण हे लक्षात घ्या, हैसर कोण उंडगो बसलेला नाही आहे. हैसर सकाळी कलमाची फवारणी करून जाणारे बरेच जण असत. हा तुका माका काम धंदे नाहीत. आपण ह्याच्यासाठी लावावं. किती दिला नी माझ्या पैशावर बरोबर डोळो. आता मुंबईवर इलो 4 जण पिवळे घेऊन इलो. या माहितीसाठी सांगतोय, सगळे पोरगे हयचेच. मुंबईचो कोण नाही ऐकला. तू कमी अगदी 4 जण तू किती घेऊन इलं खरं सांग. पैसे देऊ पडतात ना जास्त. जाताना माका 1000 देऊन टाक. हा बुवा काय आहे या ठिकाणी बक्षीस दिलेलं आहे. MPCC वेळवाडी क्रिकेट संघाकडून बुवांना 50 आणि पक्वाज वादक 50 हे बहुमोल असे 100 रुपयाचं पारितोषिक आणले आहे. माझ्या भजन मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद. देवा परमेश्वरा यांचा संघ कायम जिंकत राहू देत. दिला नाही म्हणून नाही, जे नाही दिलं नाही त्यांचं पण जिंकत नाही. कळला? देणं चांगली ठेवू ना. देणं कशा जळतं माझ्यावर जांभळू. अरे तू जांभळो तू निळो हो ना. जांभळ्याचा काय विषय एवढो असा देत. हळूहळू विषय घेणार मी, काळजी करू नका. या ठिकाणी पारितोषिक स्वीकारतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती एक गजर झाला पाहिजे. सन्माननीय पप्पू जाधव पडवणे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. माझ्या भजन मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे बुवा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्यावरती गजर घ्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेना देवगड तालुका उपाध्यक्ष सन्माननीय महेश प्रभाकर नलावडे, बुवा दिनेश झोरे यांचे परममित्र यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. माझ्या भजन मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद. त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. 100% घेण्याचा प्रयत्न करणार. त्याचप्रमाणे बुवा मुंबईची झलक दाखवा किंग बॉईज व आचरेकर बॉईज यांच्याकडून हे 50 रुपयाचं पारितोषिक आलंय. माझ्या भजन मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तुका 50 शिल्लक त्याचा पहिला वाचव. आता 100 कोणतरी देणार, काळजी करू नको. काय बुवा बाकी बराच ना. तुम्ही काय उगीच भडकतास माझ्यावर समजत नाही. जांभळे बुवा अरे काय मुंबई आणि कसलो गाव, काय मुंबईत ठेवला ना कोणी. कर्म आपली नावात रडतातच मुंबईवाले. आता मुंबईची परिस्थिती बिकट चालली आहे. गावात चांगले कमवून आता हे सरपंच होते मध्यंतरी सगळं गोळवून ठेवला नाही. काय पडली नाही या. आता ते झवले होते ते पण पडले. त्याचं कारण काय झालं, अख्ख्या गावभर निसे बॉम्ब रस्त्यावर इले बाहेर आणि बॉम्बावर बोलला, मी गुंडू सावंत बुवा माका एकदा सरपंच बनवा, या गावाचो काया पलट करून टाकीन. जोर जोरात बॉम्ब लागल्यावर आजी बाहेर इली. त्याशी दांडके टेकत पुढेले, बाबा अरे काय चालवलं श्या, 5 वर्ष वाटवण केलंस, आता काय करणार. तरी पण नाही की आजी म्हणतात तू काय काळजी करू नको, या गावचो काया पलट करून टाकीन, एकदा माका सरपंच बनवा. ती आजी म्हणता, बाबा रात्री बारी असून इलस पॅन्ट समजून परकर घालून इलस असतो पहिलो बदल, नंतर गावचो काया पलट कर. बुवा इतपत बरं आहे ना. बाकी तसं काय नाही बघा. श्रीवर्ग वाईट अजिबात काय बोलणार नाही. तुम्ही जेवढं सांगितलं तेवढं, कारण खरंच बुवाने चांगलं सांगितलं. कारण स्त्री म्हणजे खरोखरच पवित्रता, आणि पवित्रता म्हणजेच काय की ती कायम शिल्लक राहिली पाहिजे. बुवाने काय सांगितलं की जीन्स पॅन्ट खरी परिस्थिती आहे. जीन्स पॅन्ट कारण कालानुसार बदलावं लागतं. पाश्चात्य संस्कृती आपल्याकडे आली. पहिला कसा ढसढशीत कुंकू होता आहे की नाही. आता कुंकू दिसताय काही टिकली तर टिकली, नाही तो हो मंगलो काही पण पडता. काही आंघोळत गेली की पिंपक चिकटवणार, पिंप सौभाग्यवती भव तिकडं चिकटलो. कधी लाईटीच्या बटनास पण चिकटता, मी येलो तडपाडान गो. हा म्हणजे परिस्थिती काय लिहा.
बाकी बरं ना तुमचा बुवा काय यांचा कसा झाला माहिती आहे, शेजाऱ्याची शेजाऱ्याक नसाई झालेली आहे. म्हणजे जांभळो काही वर येताना तो मारण देत कायमचो असो यांचा विषय झालेला. म्हणजे मी ज्या चाळीत आता राहतोय ना तो बाजूवाल्याचो एका तो फुलाचो धंदो हा. त्यानं काय केला, आपल्या बायकोचा वाढदिवस अशी फुलाची सगळी माळ वावला निसती आणि गादी बनवला फुलांची सगळी आणि त्याच्यावर वाढदिवस त्याचा थाटामाटा साजरा केला. शेजाऱ्याची शेजाऱ्याक नसाई कशी असता बघा, त्या फक्त शेजारीने बघतला त्याबरोबर गेली आपल्या नवऱ्यात पिन मारूस म्हणता हो म्हणालो बघतलास त्या बाजूवाल्यांचा कसा एकदम फुलाच्या गादीवर वाढदिवस साजरा केला हा, नाहीतर तुम्ही माझ्या वाढदिवसात तो नवरो सांगता अगो हसन देत म्हणालो त्याचं फुलाचा धंदो होतो म्हणून फुलाच्या गादीवर साजरा केला माझो मिरचीचो हा. कळला, जिसको समजा वो पातळ पातळ हशा, जिसको नहीं समझेगा वो फवारणी मारते हसेगा. असं बुवाने सुंदर सांगितलंय. पण बुवा एक मात्र तुम्ही शब्द बोलून गेलात काय, सुरुवातीला बुवाने सांगितलं की युट्यूबचे तुझे सगळे मी गाणी तुझे सगळे भजन ऐकले बुवा, तुम्ही सांगितलं मी नाही सांगितलं. तुम्ही स्वतःच्या तोंडाने बोलतास आणि नंतर फेरतास, ही गोष्ट माका पटली नाही. तोंडी राहू नको ना ते सापासारखो, सरळ ये ना. माका सांगता जांभळे बुवा वांडर, अरे जन्मात आला तो पहिला आपली वांडराचीच जात होती ना की कुत्र होत नाही ना, सरळ सरळ ये ना, बरोबर आहे ना. अरे विषय कसो सांगलाय काय, या जांभळ्याक म्हणालो खांद्यावर बसा गेलो कानात मुतलो, केवढं सो कान तुझो आणि त्याच्यात मी जर काय केलंय गडबड त्या कानात ना डायरेक्ट हैसर नाही यावचा, त्या कनेक्शन हायसर. आता लिहून काय कर्म आपली घेणारच. आता सगळे जाणार माझ्या गजर संपल्यावर. 1000 रुपये तुम्ही देऊचे कोण जाणार नाहीत ते. असू दे, सुरुवात करतोय गजराच्या माध्यमातून 100% थोडंफार मनोरंजन करण्याचा प्रयत्न करणार. बुवांसारखा मी सांगणार नाही की जांभळे बुवाच काय काहीतरी एक शब्द बोलले होते पेट काढणार, ते काढा काही विषय नाही. तुम्ही काय बोललाच नाही बुवा माका. पण बघा देवाला सुद्धा भीक मागायला लावलं, देवाला सुद्धा भीक मागायला लावलं तो कर्ण, आणि देव समोर असताना सुद्धा हार नाही मानली तो राजा रावण. ही गोष्ट बुवा कुठेतरी सत्य आहे, लक्षात घ्या. तुम्ही काय सांगितलं की जांभळे बुवा वांडर, अरे जांबुवंत काय साधं सुद्धा माणूस नव्हतो आहे की नाही, साधं सुद्धा व्यक्तिमत्व नव्हतं ते बुवा, लक्षात घ्या. तो वांडर होतो खरो, पण ज्यावेळेला पुढच्या जन्मात त्याला तो जांबुवंताचा जन्म भेटला ना बुवा, त्यावेळेला सुद्धा त्याच्याकडे तेवढं पुण्य होतं. म्हणून श्रीकृष्णाला सांगितलं होतं, अरे ज्या राम अवतारामध्ये जो वाली होता ना तो कृष्ण अवतारामध्ये जांबुवंत होता. कारण कृष्णाला सांगितलं होतं त्याने, अरे माझ्या बरोबर मल्लयुद्ध करणारा कोण नाही तर देवा माझी इच्छा पूर्ण कर. त्यावेळेला श्रीकृष्णाने सांगितलं होतं काय की तुझी ह्या अवतारात मी ती इच्छा पूर्ण करणार नाही, पण ती पुढच्या अवतारात 100% तुझी इच्छा पूर्ण करीन बुवा. आणि तो जांबुवंताबरोबर श्रीकृष्ण ज्यावेळेला शमंतक मणी चोरीचा आळ गेला त्यावेळेला लढला होता बुवा. ही गोष्ट कुठंतरी आहे बुवा. तुम्ही मला काय बोललात